काल थोडासा फिरायला गेलो होतो संध्याकाळी. म्हणजे जेव्हा मूड असेल तेव्हा रोजच जातो तसा. नेहमी जातो. पण मूड असेल तेव्हा बऱ्याचदा मी काहीतरी शोधण्यात गुंतलेला असतो. पुस्तकांमध्ये म्हणा किंवा कॉम्प्युटरमध्ये म्हणा किंवा प्रॅक्टिसमध्ये म्हणा, साधनेमध्ये म्हणा, चिंतनात म्हणा. काहीतरी शोधतो आणि शोधण्यामध्ये पर्पज आहे, हेतू आहे. आणि हे आपले रोजचे जे धम्मपदाचे आपलं अभ्यास चाललेला असतो. तर त्या निमित्तानं जे वाचन होतं गाथेचं आणि शब्दांचं, मग तोच एक चिंतनाला विषय असतो. आणि चिंतन चालू असतं, पण त्याला हेतू असतो. हा एक थोडासा म्हणजे नुसता विचार असणं आणि हेतू पुरस्सर विचार करणं, याच्यात फरक आहे. नुसते विचार असणं, चालणं डोक्यात, आणि हेतू पुरस्सर विचार चालणं किंवा करणं म्हणजे उद्देशाला धरून. तर मी काल फिरता फिरता, नाही तर नगरमधले मित्र आणि त्यांच्या मॅडम आल्या. एका ठिकाणी चहा घ्यायला बसलो. आणि ते चांगले मित्र आहेत ते. आपल्या विषयात पण इंटरेस्ट घेणारे आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये इंटरेस्ट घेणारे आहेत, सतीमध्ये. तर त्यांच्या मॅडम पण त्यांच्यामुळे ह्या मार्गावर आल्या. आपला आपली सुरुवात थोडीशी तशा चर्चेने झाली. ज्योतषी ज्योत जगाते चलो, असे ते गाणं जे आहे ना, तर तिथं इथं आपण थोडं सती की गंगा बहते चलो. तर ते हा परिणाम जो आहे ना, हा एकाचा दुसऱ्यावर, दुसऱ्याचा तिसऱ्यावर, तिसऱ्याचा चौथ्यावर असाच होत राहतो. आणि त्याचं आपण सगळेच प्रचारक आहोत. एका अर्थानं साधक पण आहोत, एका अर्थानं संशोधक पण आहोत, आणि प्रचारक पण आहोत. आणि प्रचार आपण मुद्दाम म्हणून करत नाही. प्रचार होतो. प्रचार होतो. प्रचार करणं म्हणजे शिकवणं नाही. धम्मप्रचार म्हणजे शिकवणं नाही. धम्मप्रचार म्हणजे अं, आपलं अं, आपण जे आहोत, आपण जसे आहोत तसे स्वतःला लोकांमध्ये प्रेझेंट करतो. म्हणजे तसेच लोकांमध्ये दिसतो. ते आपण मुद्दाम नाही करत. आपण जसे असतो तसे लोकांमध्ये दिसतो. समजा आता तुम्ही व्यवस्थित सगळं नटून थटून, व्यवस्थित भांग वगैरे करून, चांगले मेकअप करून, चांगले कपडे घालून, अगदी अप टू डेट. आता घरात आपण वेगळंच बसतो बघा. आणि बाहेर पडताना असे अप टू डेट बाहेर पडलो तर कुणी भेटलं तर तो आपल्याकडे मग खालीवर पाहतो. म्हणजे तुम्ही जसे असाल तसा समोरच्यावर परिणाम होतो. आणि तुम्ही बोललात की आणखीन परिणाम होतो. आणि तुम्ही काय कम्युनिकेट करता त्याचा आणखीन परिणाम होतो. तर धम्मप्रचार पण असाच चालतो, किंवा सतीचा जागृतीचा प्रचार पण असाच चालतो. एक जागा माणूस दुसऱ्याला जागा करतो. एक जागृत माणूस दुसऱ्याला आपोआपच जागृत करतो. कारण त्याच्या बोलण्यातून तसंच येतं. ती काय म्हणतात ना, ते टपकतं ते. ते टपकतो. आपण जसे असतो ते, ती गोष्ट बाहेर व्यक्त होते. तर चहा प्यायला बसलो आम्ही, आमचे मित्र आणि त्यांचे मॅडम आणि आम्ही एका ठिकाणी. आता ते हॉटेल जे होतं, हॉटेल नाही म्हणते त्याला, असं ते काय म्हणतात, टपरी सारखंच एक टप. म्हणजे बऱ्यापैकी केक वगैरे बाकी सगळं होतं तिथं चांगलं. पण रोडच्या कडेलाच होतं आणि अशांत ठिकाणी होतं.
चौकात होतं ते, अक्षरशः चौकात होतं, चारी बाजूचे रस्ते चौकात, चौकात म्हणजे गडबड, गोंधळ. पण आम्ही तिथं का बसलो? तर ते बसायला जागा मिळेल म्हणून, खुर्च्या होत्या म्हणून बसलो. मग आता बसायचं म्हटलं काहीतरी घेणार, म्हणजे कॉफी घेतली आणि बसलो मग. मग तिथं मित्रा त्यांच्या मॅडमने विचारलं की विचार का इकडे तिकडे पळापळ करतात. ते नुकते शिबिराला वगैरे जाऊन आले होते आणि त्याच्या आधी कोणत्या तरी दुसऱ्या शिबिराला जाऊन आले होते, मी नावं घेत नाही. म्हणजे इकडं जाऊन आले, तिकडं जाऊन आले. आणि परत ते म्हणाले की विचार काही थांबत नाहीत. विचार फार म्हणजे म्हणजे चित्त चंचल आहे, मन फार भटकतं, काय करावं. त्यांना मी म्हटलो की आपण आता चौकात बसलो, चौकात बसलो, मग ते चारही रस्ते दिसतात आपल्याला इथं बसल्या बसल्या. मग आपण कधी ह्या रस्त्याने जातो, कधी त्या रस्त्याने जातो, कधी ह्या रस्त्याने जातो, कधी ह्या रस्त्याने जातो, आणि आपण चौकातच बसलेलो असतो. जाऊन येऊन परत जणू काय आपण परत चौकात येतो. पण आपल्याला कुठं जायचं नेमकं? नेमकं काय करायचं आपल्याला? हे चार रस्ते दिसतात म्हणून चारही रस्त्यांना जाऊन परत यायचंय का? ह्या रस्त्याने न त्या रस्त्याने, का कुठं जायचंय त्या त्या दिशेला, कुठं जाण्याची आवश्यकता आहे, आपलं कुठं काम आहे नेमकं? तोच रस्ता धरला पाहिजे. उगीच रस्ते दिसतात म्हणून इकडे जा तिकडे जा. तर सुरुवातीला ठीक आहे, गोंधळ असतो, कळत नाही, मग आपण कोणाला तरी विचारतो. पण खूपच जास्त जास्त दिवस आणि वर्षानुवर्ष अगदी म्हातारे होईपर्यंत रस्ता साफ म्हणजे उद्देशच नाही, आणि रस्त्याने चालतो, जातो आणि परत येतो, जातो आणि परत येतो, उद्देशच नाही. त्यामुळे रस्त्यांना धरूनच विचार चाललेले आहेत डोक्यामध्ये. ह्या रस्त्याने जाऊ का त्या रस्त्याने जाऊ का ह्या रस्त्याने? पण का जायचं? कु- आपलं काम कुठं आहे? आपल्याला काय पाहिजे नेमकं? त्या मॅडम म्हटलं विचार फार भटकतात. म्हटलं आता चारही रस्त्यानं आपण नुसते जात राहिलो, इकडे जा तिकडे जा तिकडे जा, पण का जायचं? उद्देश काय? आता मनामध्ये जर विचार खूप आहेत आणि म्हणजे भटकतंय, मन भटकतंय थोडक्यात. का भटकतं? का भटकतं हा प्रश्न आहे ना, हा उद्देश आहे. आणि कुठं भटकतं हे तर कळत नाही, पण कशात भटकतं, भटकतं हे कळतं म्हणून तर आपण बोलतो. त्या मॅडम बोलल्या, अरे मन फार भटकतं, तर काय करावं, म्हणजे कुठं भटकतं? तर ते त्यांनी, म्हणजे ते आपण डोक्याला हात लावतो किंवा आपल्या बॉडीला हात लावतो, हे चित्त शांत नाही राहत का? डोकं डोकं शांत नाही राहत, खूप विचार चक्र चालू आहेत, म्हणजे फार विचार चाललेत. म्हटलं का चाललेत? उद्देश, उद्देश मिळाला, उद्देश. प्रॉब्लेम समजला, आणि प्रॉब्लेम कुठं आहे हे समजलं, तर मग उपाय शोधता येतात. मनाचं भटकणं कुठं आहे हे आधी लक्षात आलं, ते आतच आहे. मनाचं भटकणं अगदी बसल्या बसल्या आहे. आम्ही चहा पीत बसलोय आणि त्यांचं प्रश्न भटकणाऱ्या मनाशी संबंधित आहे, आणि आम्ही चहा पीत बसलोय, काहीच नव्हतो करत, बसलो, आणि भटकणं मनाचं चालू आहे आतल्या आत. आणि तो प्रश्न आहे, म्हणजे आता इथंच प्रश्न आहे, बसल्या बसल्या प्रश्न आहे, इथंच, मनातच, इथंच भटकत आहे. मग तिथंच गेलं पाहिजे, जिथं ते चाललंय भटकणं, आणि जिथं डिस्टर्बन्स आहे, जिथं विचलन आहे, तिथंच पोहोचलं पाहिजे.
आता इथं मन भटकतंय बसल्या बसल्या आणि उठून चालले दुसरीकडं. कारण इथं इथं बसल्या बसल्या आपल्याला काय वाटतं, इथं बसल्यामुळे मन भटकतं. मग दुसरीकडे त्याला विषय द्यायचे, मग इकडं जा, ह्या रस्त्याने जा, चौकातल्या त्या गोष्टीसारखं मग ह्या रस्त्याने जा. तिकडून येऊन पण परत इकडे येऊन बसलो तरी मन भटकतं, नाही मग ह्या रस्त्याने जाऊ. परत आलो बसलो तरी मन भटकतं, नाही मग ह्या रस्त्याने जाऊ. असं करत करत आपलं आयुष्यभर शोधत चाललेलं असतो. आणि हे भटकणारं मन किंवा विस्कळीत चित्त, स्पंदनं चपलं चित्त, कधी ते शांत होत नाही. कारण तिथं आपला कॉन्टॅक्टच नाही, तिथं आपला संपर्कच नाही, तिथं कनेक्शनच नाही, त्याची सती नाही, त्याचं भान नाही. धम्मानुसती नाही, मनोधम्मानुसती नाही, मनाशी संपर्क नाही, मेंदूशी संपर्क नाही. मॅडमनं म्हटलं हेच हेच काम आहे. त्यामुळे मी इकडे गेलं, आम्ही इकडे गेलो होतो आणि मग तिकडे गेलो होतो आणि तिकडे गेलो होतो आणि खूप प्रयत्न केले आणि तसंच भटकतंय मन. असा प्रश्न सुटणारच नाही. प्रश्न तेव्हा सुटतो जेव्हा जिथं प्रश्न आहे तिथं आपण जातो. जिथं आजार आहे तिथंच उपचार असतात. पोटात दुखतं तर पोटावरच उपचार असतात. गुडघे दुखतात गुडघ्यावरच उपचार असतात. आता वर्टिगो, आता बाबूजींच्या मुलीला वर्टिगोचा त्रास आहे तर त्याच्यावरच उपचार, तिथंच उपचार आहेत. त्याला धरूनच ते चालतील काही उपचार असतील. जिथं प्रॉब्लेम आहे तिथंच उपचार असतात. तिथंच गेलं पाहिजे. प्रॉब्लेम जर भटकण्यात आहे, मनाच्या भटकण्यात आहे, विचारांच्या भटकण्यात आहे, तर मग तिथपर्यंत गेलं पाहिजे. त्याचं भान आलं पाहिजे, त्याची सती आली पाहिजे. पण ते फार आतमध्ये येते. ते चित्त, ते विचार, ते भटकणं गुहेमध्ये आहे. गुहाशयन चित्तंग, आपण एक लक्षण पाहिलं ना त्याचं. चित्तात, मनाचं गुहाशयन, गुहेत आहे ते. म्हणजे आपण आपल्या भाषेत म्हणतो हाडामासात आहे. आपलं चित्त, आपलं म्हणजे भावना आणि आपले विचार हे या हाडामासाच्या कायेमध्ये आहे. मग कायेत शिरलं पाहिजे. तो आपला विषय आहे. तो आपला विषय आहे. आणि हा विषय नाही, हा उद्देश पण आहे. म्हणून आपण सती, कायेत उतरण्याची सती, सती कायानुसती, कायेत उतरायचा आपण प्रयत्न करतो, करायला पाहिजे. या जिवंत कायेमध्ये आपल्याला उतरावं लागतं, म्हणजे आपल्याला मनापर्यंत पोहोचता येतं. आणि ते कायेत उतरता येत नाही म्हणून आपण आनापानसतीचा आधार घेतो. आणि तो आनापानसतीचा आधार कसा घेतला पाहिजे, हाच एक फार मोठा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. परत त्याच्यातही गुंतागुंतच आहे. म्हणून मग काही लोक म्हणतात असं पहा, मग काही म्हणतात तसं पहा, काही म्हणतात तसं पहा. असं शेकडो आनापानसतीचे शेकडो टेक्निक्स आहेत जगामध्ये. मग कोणतं टेक्निक खरं आहे? हे सगळं, आणि ते सगळं टेक्निक बघायचे का आपण जाऊन? मग आपल्याला आपला श्वास मिळेल जो आत्ता चालू आहे. तो श्वास मी 100 टेक्निक शोधून मिळेल का? कोण काय सांगते त्याप्रमाणे करून आपला श्वास मिळेल का तिथं? नाही मिळणार. कारण तो तिथं नाहीच आहे, तो इथं आहे. इथं म्हणजे आतमध्ये आहे, या कायेमध्ये आहे.
आणि तो काही करून आपणच शोधायचा आहे. काल एक असंच सहज मी अनुभव आपल्याला सांगितला, शेअर केला काल. त्याच्यावर तुम्ही विचार केला असेल बहुतेक, आणि ते उपयोगी असेल तर ते करून बघायचं. की आपला मेंदू आनापान करतो असं आपण म्हटलो, डोकं म्हणजे जे काय आहे, जे कुठं केंद्र असेल तिथे. कारण हा आपला मेंदू हा संपूर्ण जीवनाचा आपल्या शरीराचा राजा आहे. त्यातच सगळ्याच्यावर कंट्रोल आहे, ज्याला आपण मेंदू म्हणतो. त्याच्यातच माइंड आहे, मन आहे. त्याच्यातच विचार प्रक्रिया चालू आहे. जे काही चालू आहे ते आपल्याला माहित नाही काय चाललंय. हे डोकं दिसतंय पण डोक्यातलं दिसत नाही. तर काल मी असं म्हटलं की आनापान पण इथूनच चालू आहे. आणि मग असा एक, त्याच्या आधी मला म्हणजे काल पहाटे पहाटे जो काय मला सकाळी सकाळी जो काय अनुभव आला की आनापान मे मेंदूतून पाठीमागून जो आपला पाठीचा कणा सुरू होतो मानेपासून अं, खांद्यापर्यंत, खांद्यातून खाली पाठीच्या याच्यातून बेसपर्यंत पाठीचा कणा जातो. आणि त्याच्यामध्ये सगळं मेंदूतल्या मज्जातंतूंचं सगळं जाळं आहे त्याच्यामध्ये. जाळं आहे ते सगळं, अनेक अनेक हजारो लाखो जाळं आहे ते. पेशींचं जाळं आहे. मज्जा तंतू आहेत ते, पण तंतूंमध्ये पेशी आहेत. पेशींमधून आपण काल काय म्हटलं त्याला, न्यूरॉन्स, मज्जापेशी, चेतापेशी. तर ते चित्त आहे. तर चेतापेशीतून ते मेसेज जातात, शरीरामध्ये येतात. किंवा मेंदू शरीराला आदेश देतो. देतो म्हणण्यापेक्षा ती क्रिया चालू आहे नैसर्गिक. पण असं म्हटलं जातं की तो आदेश देतो. तो मेंदूतून जे काही मज्जातंतू गेलेले आहेत आणि ते सगळ्या शरीरभर पसरलेले आहेत. तर त्यातले काही मज्जातंतू जे आपल्या बरगड्यांमध्ये आहेत किंवा खाली जाऊन पोटामध्ये आहेत, त्यांचं आकुंचन प्रसरण होतं आणि आनापान होतं. आता हे सगळे मज्जातंतू मज्जापेशी हे काय आपल्याला दिसत नाही. हे आपण थोडी जी भाषा आपल्याला माहिती ती भाषा आपण बोलतो, पण त्यात ते समजलीच पाहिजे असं काही नाही. पण एक गोष्ट समजते आपल्याला की काहीतरी हालचाल चालू आहे. आनापानच्या निमित्तानं काहीतरी हालचाल चालू आहे. ही काय आहे? धड काय म्हणतात त्याला, प्रसरण पावतं. छाती, पोट, पाठ. पाठ, छाती, पोट. आता कालचं मला जाणवलं तर ते मला असं वाटलं की पाठच आनापान करते. म्हणजे आता ऍक्च्युली ते मज्जासंस्था जे काही पाठीच्या कण्यातले मज्जातंतू. आता मज्जातंतू हा विषय सोडा, हा नाही नाही आपल्याला तो. कारण कशाला मज्जातंतू म्हणतात हे आपल्याला माहिती नाही, पण एक आपल्याला जाणवतं. जाणीवा, वेदना, फिलिंग. तर जाणीवांमुळे आपल्याला जाणवतं आणि कळतं. सती असेल, वेदनानुसती असेल, ती जाणीवांची जाणीव असेल, जागृती असेल, तर काय चाललंय हे कळतं. आणि तोच आपला अभ्यास आहे. आपल्याला बाकीचं नाही कळालं तर शास्त्र, सायन्स नाही कळालं तरी चालेल. पण हालचाली कळतात. आपल्यातल्या हालचाली आपल्याला कळतात आणि त्या पाहणाऱ्या प्रत्येकाला कळतात, त्या कळतील. असं काय नाही काय अमक्यालाच कळेल, म्हणजे एकालाच कळेल आणि दुसऱ्यांना कळणार नाही असं काही नाही. ज्याला त्याला ज्याची त्याची कायातली बॉडीतली हालचाल ही कळते. पद्धतशीरपणे उतरलं तर ती कळेल. तर आता ही पद्धत कोणती? पद्धत वगैरे पद्धतही काही नाही. कधी कधी शब्द अपुरे पडतात. पद्धत पण काही नाही. जसं चाललंय तसं, जसं घडतंय तसं. आता काल मला ते
जाणवलं की ही पाठच आनापान करते. तुम्हाला जाणवते का बघा आता? पाठीच्या कण्यातून बरगड्यांमध्ये, बरगड्या आणि खाली, त्याच्या खाली पोट, ते सगळं धडच हे असं, असं वाटतं का पाठीमागून ते चाललंय. पोकळी निर्माण होते, आन होतं, पोकळी कमी होते, अपान होतं. तर आतून आत ते चाललेलं आहे. तर आपल्या जाणीवा, आपल्याला जे जाणवतं वेदना, त्याच आपल्या मार्गदर्शक आहेत. त्याच्याच आधारे ते उतरायचं असतं आतमध्ये. आता हे आतमध्ये उतरायचं हे महत्वाचं आहे. कारण आतच सगळं आहे. विचाराचा गोंधळ आपण जे सुरुवात केली, विचारांचा गोंधळ, तिथं कसं पोहोचायचं? आधी आतमध्ये उतरायचं, कायमध्ये. कारण हे त्याचं त्याच्याशीच कनेक्टेड आहे सगळं, पण सगळं अशी गुंतागुंत आहे. आणि सतीचं पठ्ठाण, सती पुढं पुढं जसजशी जात जाते तेवढं ते सगळं आतले गुंतागुंत आणि गुहा, ही सगळी आपल्याला ते जाणवते. काहीतरी अज्ञात आहे किंवा अंधार आहे, कळत नाही. काहीतरी होतं हे कळतं, पण काय होतं ते कळत नाही. कसं चाललंय ते कळत नाही. तसं आता हे पाठ पण आनापान करते, तर काय चाललंय ते आपल्याला कळत नाही, पण ते चाललंय. आणि ते आपल्या इच्छेनुसार चाललं नाही, नॅचरली चालू आहे. तर ते काही इथं काही सिस्टम आहे का? इथं टेक्निक आहे का? असं पहा न तसं पहा. मला वाटतं अजिबात नाही. असं पहा न तसं पहा असं काम चाललंच नाही. ते जसं चाललंय तसं चाललंय. कसं चाललंय तेच अनुभवण्याचा मुद्दा आहे. ते सतीचं काम किंवा सुरुवात उदाहरणार्थ अशा प्रकारे असू शकते. उदाहरणार्थ म्हणजे आता जे मी म्हणतोय तसं, तर प्रत्येकाला वेगळंच काही जाणवलं. आणि मला पण एवढ्या 40, 40, 45 वर्षात मला अं, अनेक आनापान सती झाल्या असं मी म्हणतो. अनेक पद्धतीनं ते पाळण्याचा प्रयत्न केला. काही इतरांनी सांगितलेल्या पद्धतीनं ते आनापानमध्ये उतरलोच नाही. पण जे काही सांगितलं गेलं तसं करत गेलो. म्हणजे म्हणजे दुसऱ्याने दाखवलेल्या रस्त्याने चालत गेलो. आणि परत येऊन परत इथंच आलो. मग पुन्हा गेलो, परत इथंच आलो. असं जाणं येणं चालू होतं बरेच वर्ष. मग नंतर लक्षात आलं नाही, हे असं नुसतंच भटकणं, हेच भटकणं आहे. हे नुसतं जाणं येणं करणं बरोबर नाही. स्वतःच 2000 साली मला अचानकच जाणवलं का हे शरीर, ही काया नैसर्गिकरित्या आतून आत श्वास घेते पोटामध्ये. विशेषतः पोट जाणवलं मला, आतमध्ये जाणवलं. ही काया, हे शरीर आपोआप नैसर्गिकपणे आतून आत श्वास घेतं आणि आतूनच ते बाहेर सोडतं. म्हणून ही छातीची, पोटाची, पाठीची हालचाल चाललेली आहे. आकुंचन प्रसरण चाललेले आहे. भात्यासारखं ते काम चाललेलं आहे. लोहाराचा जो भाता असतो, जुना भाता आपण पाहतो, तर असं ते दाबतो मूठ, ते वरचं हँड असं दाबतो, हवा बाहेर सोडते आणि त्या हवेच्या एक जोरावरती भट्टी चालते. परत तो उघडतो, पोकळी निर्माण होते. म्हणून हवा वरून आत जाते. ज्याचे मुठीत त्याच्या जे त्याचं हे असतं, तोंड असतं, असं उघडतो, मुठीत हवा जात, तोंड बंद करतो आणि दाबतो. हवा भट्टीच्या दिशेने बाहेर पडते आणि ते काम चालू असतं. तसे आतून आत, हे काम आतून आत चाललेलं आहे. आणि हे मेंदू करतो असं.
आता कोण करतो तेही आपण विचार करायची गरज नाही. तर हे जे चाललेलं आहे आणि जसं चाललेलं आहे ते करत करत कायेमध्ये उतरलं तर आपण उतरतो. जे चाललंय ते पाहत पाहत आपण आत उतरू शकतो. कायेमध्ये म्हणजे आनापान सतीतून आपण आपोआपच कायानुसतीमध्ये येतो. काया आणि आनापान याचं कनेक्शन आहे. कारण कायेचंच काम आहे, ते कायेतलं शरीरातलंच काम आहे. म्हणून आपण त्याला कधी कधी काया आन काया अपान असं म्हणतो, कारण कायाच आन करते, कायाच अपान करते. आपण आता असं म्हटलो कायेतला मेंदू, त्याचा जो कंट्रोल आहे तो आपल्याला माहित नाही काय, तर तो आनापान करतो. पण ते आपला अनुभवाचा विषय नाही. जाणीवांचा विषय तो येऊ शकतो नंतर, जाणवतं ते. मज्जातंतूंची जे काही लहरी आहेत त्या पाठीमधून जाणवतात. त्याच्याशी आपलं कनेक्शन असेल तर, नसेल तर ते सोडून द्यायचा विषय, त्याच्यात अडकून नाही पडायचं, आपल्या पद्धतीने उतरायचं. आणि मग त्या मॅडमला सांगितलं तसं, जिथं जिथं गोंधळ चालत तिथं जायचंय. तर तो रस्ता शेवटी तिकडेच जातो, दुसरीकडे जातच नाही तो. कारण कायच उतरलं की जाणीवांमध्ये सुखदुःखाच्या आपल्या फिलिंग त्या सगळीकडे असतात, डोक्यातही असतात आणि पायापर्यंत सगळीकडेच वेदना असतात, जाणीवा असतात, फिलिंग असतात. म्हणून जिथं टच करू तिथं ते जाणवतं. कुठे टच करा, कुठे टच करा. तिथं जाणीव आहेत. पण बाहेरूनच नाही, आतून पण आहेत. म्हणून वेदना काय शिरलं की जाणीवा जशा असतील तशा, ते असंच दिसलं पाहिजे आणि तसंच दिसलं पाहिजे. आणि पुन्हा ज्या ज्या जाणीवा दिसतात त्याला परत धरून नाही ठेवायचं, कारण त्या प्रवाहित आहेत. कोणत्याच जाणीवा फिक्स नाहीत, ते येतात आणि जातात. त्याच्यामुळे कोणत्याही जाणीवेत आपण, वेदनेत आपण अडकून पडू शकत नाही. हा, हे सापडलं मग धरा त्याला. ध्यान, ध्यान करतो आपण लगेच. ध्यान धारणा आहे, धारणा धरणं आहे. जाणवलं का धरलं. आणि विशेषतः जे आवडतं म्हणजे ज्याचा लोभ आहे ते लगेच धरतो. आणि जे आवडत नाही त्याला दूर ढकलण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे दोन्ही धारणाच आहेत. म्हणजे इच्छा आकांक्षा तृष्णा या धारणा आहेत. तर ते असं काय आवडलं का धरलं नाही. हे हे सोडण्याचं, अनासक्ती सोडण्याचं काम आहे. कधी कधी सापडणं सोपं असतं पण सोडणं फार कठीण असतं. कारण सापडलं का लगेच तिथं ध्यान लागतं, लगेच इगो तयार होतो. हा मला सापडलं, आता याला धरीन आणि आता हे परत मला उद्या सापडलं पाहिजे आणि परवा सापडलं पाहिजे आणि उद्या पाहत होतो ते कालचं कुठे गेलं कळतही नाही. आता माझा कालचा अनुभव गेला, संपला तो. गेला म्हणजे तसाच नाही, आता दुसऱ्या पद्धतीने येऊ शकतो. तसाच नाही. कोणत्याही अनुभवाचं रिपिटेशन होत नाही कधी. तोच अनुभव कधीच परत येत नाही, एकदाच. कारण तो प्रवाह, तो प्रवाह आहे, गती आहे, अनित्यता गती आहे. अशी एक म्हण आहे की नदीतलं पाणी एकदाच वाहतं, दोनदा कधी वाहत नाही. ते दुसऱ्यांदा येतं ते दुसरं पाणी आहे, तिसऱ्यांदा येतं आपण तिसऱ्यांदा पाहतो तेव्हा ते पहिलं पाणी नाही, दुसरं पाणी नाही, तिसरं पाणी नाही. आणि जितकं आपण पाणी पाहत राहतो तर ते पाणी दिसतच नाही. खरं म्हणजे तो प्रवाह दिसतो. कारण पाणी ही स्थिर गोष्ट नाही.
तसे आपल्या जाणीवा हे आतल्या स्थिर गोष्ट नाही, गती आहे ती. म्हणून मी म्हणतो सती ही गतिशीलच असली पाहिजे, कारण जीवनच गतिशील आहे सगळं. काया वेदना चित्त मनोधम्म विचारापर्यंत सगळं गतिशील आहे. डोळ्यांची पण उघडझाप चाललेली असते, आणि दिसते म्हणून, पण जे दिसत नाही ते पण गती आहे. रक्ताभिसरण चालू आहे, मज्जासंस्थेचं काम चालू आहे, जाणीवांचं काम चालू आहे, मेंदूतलं काम चालू आहे, विचारांचं चालू आहे, भावनांचं चालू आहे, चित्त आहे, सतत बदलत राहतं. इकडे जाऊ तिकडे जाऊ, हे करू ते करू, हे आवडतं ते नाही आवडत, पाहिजे नको, लोभ द्वेष, ते चित्त ते सगळीकडत आहे. त्यानुसार जाणीवा बदलतात. तर सगळं गतिशील आहे. त्याच्यामुळं अं, आहे एकच काम, पण एकच आहे असंही नाही. म्हणजे जसं पाणी एकच वाहतंय पण एकच नाही ते पाणी, तसं जाणीवा एकच नाही, फ्लो आहे तो. म्हणून त्याला स्रोत म्हटलंय, स्रोत, प्रवास, स्रोत, श्रु श्रवणी, स्राव आहे तो, गती आहे. श्वास पण गती आहे, कायातल्या हालचाली पण गती आहेत. साध्या सोप्या चार हालचाली जी आहेत, बसणं, उठणं, चालणं, झोपणं, हे चार मुख्य ज्या शरीराच्या अवस्था आहेत. आपण बसतो, उठतो, किंवा किंवा बसलेलं, आपण उभे असतो, बसतो, झोपतो, म्हणजे आडवे होतो, उठतो, बसतो, उभे राहतो, चालतो, चालतो, बसतो, आडवे होतो, बसतो, उभा राहतो, चालतो. हे चार मुख्य हे आहेत शरीराच्या हालचालीमध्ये, हे चार आहे. त्याच्यामध्ये अनेक हालचाली आहेत, शेकडो हजारो हालचाली आहेत कायेमध्ये, आणि आतमध्ये पण, कायेच्या आतल्या गुहेत, चित्तामध्ये, मनामध्ये, विचारामध्ये. तर सतीचं काम जे आहे ते एक नाही, अनेक आहेत. कारण अस्तित्व हे काय म्हणतात, एकात अनेक आहेत, आणि ज्या अनेक आहेत त्या एकात आहेत. म्हणून एकात उतरायचं, आणि अनेक गोष्टी जाणवतील, आणि मग त्यांना, त्यांचं सतीमुळे एकत्रीकरण होतं, एका ठिकाणी आहेत. नॅचरली होतं ते, नैसर्गिक. आणि ते एकत्र येणं म्हणजे समाधी आहे, असं ते काम आहे. म्हणजे आता चला, बोलता बोलता हे इथपर्यंत आपण आलो. अभ्यासाचा भाग म्हणून आपण थोडं या गाथेकडे वळू. मला त्या गाथेतल्या मुख्य अर्थाकडे किंवा साराकडे मला आज नाही येता आलं, कारण हा वेगळाच विषय चालला आपला. वेगळा म्हणजे तोच आहे, कारण पण गाथेतला विषय याच्यात येत नाही. येत नाही असं नाही, थोडं उपमेच्या आधारे पाहिलं तर येतो पण, आणि नाही पण येत. आता ही गाथा काय सांगते, ही भिक्षूशी संबंधित आहे. मुनी, मुनी असा शब्द वापरलाय. तुम्ही ते गाथा वाचली असेल, ग्रुपमध्ये टाकलेली. धम्मपदातली 49वी गाथा आहे, आणि पुप्पवग्गातली 6वी गाथा आहे. आणि ती भिक्षाटनासाठी गावात फिरणाऱ्या मुनीशी संबंधित आहे, किंवा भिक्खूशी संबंधित आहे. ती उपमा आहे. परत गाथा पाहू आपण. यथापि भ्रमरोपफं वर्णगंधं अहेठ्यं फलेति रसमादाय एवं गावे गामे मुनीचरे. चष्मा न लावता वाचतोय.
यथापि. यथापि म्हणजे जसा, ज्याप्रमाणे. भमरो म्हणजे भ्रमर, भुंगा. पुफ्फंग म्हणजे पुष्पातलं, फुलातलं. त्याच्या वर्णात आणि त्याच्या गंधामध्ये. कारण त्या गंधाला, त्या फुलाला रंग आहे, आणि त्या फुलाला अं, फुलामध्ये गंध आहे. फुलाला गंध आहे, फुलाला रंग आहे. या फुलाला नाही. ही प्लास्टिकची फुलं आहे ती. त्यामुळे याला रंग आहे पण याला गंध नाही, कारण ही प्लास्टिकची फुलं आहेत. तर जी फुलं ज्याच्यामध्ये गंध असतो, रंग असतो, तर असं म्हटलेलं आहे, भुंगा त्या रंगाला रंगामुळे आकर्षित होत असेल, पण रंगात अडकून नाही तो अडकू शकत नाही. कारण त्याला जे पाहिजे ते रंग नाही पाहिजे, आणि त्याला जो पाहिजे तो गंध नाही पाहिजे. तर तो असं म्हटलं की वर्णगंध आहे ठेंग, म्हणजे त्याला त्याला हात लावत नाही तो. रंगाला आणि गंधाला तो हात लावत, त्या फुलाला हात नाही लावत, का फुलाला धक्का नाही लावत, का त्याला हानी पोहोचवत नाही, असं आहे ठेंग. त्याला हानी करत नाही, त्याला काही करत नाही. त्याला काय पाहिजे, त्या भुंग्याला काय पाहिजे असतं, ते फुलाच्या मध्ये जो मध असतो, रस असतो, तो रस त्याला पाहिजे असतो. तर तो इकडे तिकडे असा फिरून तो पटकन त्याची ते काय जी सोंड आहे, तो, त्याला काय म्हणतात मला माहिती नाही. त्याचा जसं मच्छराची पण सोंड कशी त्वचेमध्ये एंट्री करते आणि रक्त पिते, तसे ते फुलपाखराची भुंग्याची जी सोंड असते तो त्या फुलामध्ये घालतो आणि तेवढा मधच घेतो, आणि बाकीच्या याला कशालाच हात नाही लावत किंवा कशाला धक्का नाही पोहोचत, तेवढंच घेतो आणि उडून जातो. पलेती. पलेती म्हणजे पलायन करतो, तिथून तो जातो. कसा? रसमादाय. त्यातला जो रस आहे, त्या फुलातला जो रस आहे, त्याचा आदाय म्हणजे घेतो, शोषून घेतो. पुढं असं म्हटलेलं आहे. आता ही सगळी उपमा आहे. तर भिक्खूला जणू काय असं सांगितलेलं आहे मुनीला. तर भिक्खूनं सुद्धा गावात भिक्षाटन करताना अनेक रंगीबेरंगी गोष्टी दिसतील, आकर्षित करणाऱ्या, कॅच करणाऱ्या, अडकून पडायला लावणाऱ्या, अनेक मोहक आकर्षक गोष्टी दिसतील, ज्याच्यामुळे लोभ निर्माण होऊ शकतो, किंवा एखाद्या आवडत नाही तर द्वेष निर्माण होऊ शकतो. ते भिक्खूनं ते, आता भिक्खूला सांगितलं पण आपल्याला लागू आहे. आपलं पण हे चित्तातलं काम आहे, आतलं काम आहे, की त्या रंगाला किंवा त्या गंधाला किंवा भिक्षूनं गावात, कारण त्याला काय पाहिजे, जसं भुंग्याला रसात त्या फुलातला मध पाहिजे, रस पाहिजे, तसं भिक्षूला गावात फक्त जेवण पाहिजे. भिक्षाटनासाठी गेलाय तो. आता त्यावेळची ती ती संस्कृती आहे, ते आपल्याला प्रॅक्टिकल ते, किंवा जे भिक्षू असतील ते तसा विचार करतील, करणं त्यांना गरजेचं आहे, कारण त्यांनी ती लाईफस्टाईल स्वीकारलेली आहे. आजच्या काळात ती गरजेची आहे नाही हा वादाचा मुद्दा आहे आजच्या ह्याच्यात. पण त्याचा व्यावहारिक अर्थ असा आहे की आपल्याला जे पाहिजे तेवढंच आपल्याला, ते लक्षात आलं पाहिजे, नेमकं आपल्याला काय पाहिजे. परत आपण ज्या गोष्टीची सुरुवात केली ना, चौकात बसलोय आम्ही, चहा पितोय, प्रश्न चर्चा चालली, चार चार रस्ते दिसतात, त्या चार रस्त्याच्या मध्ये पण आम्हाला बाकीचे विषय कोणतेच महत्वाचे नाही. आम्हाला बसायला जागा पाहिजे म्हणून ते हॉटेल सापडलं, हॉटेलमधलं हॉटेल पण महत्वाचं नाही, ते टपरी पण महत्वाची नाही, ती खुर्ची महत्वाची आहे, कारण त्या 3 खुर्च्यांवर आम्हाला बसता आलं, आणि तिथं बसायचं म्हणून कॉफी प्यावी लागली. मुख्य गोष्ट काय? बोलता आलं पाहिजे, कम्युनिकेशन झालं पाहिजे, मुख्य गोष्ट. बाकीचं कोणतंच महत्वाचं नाही. तसं म्हणजे तिथं पण हे लागू पडतं.
तुम्हाला बाकीच्या बाकीच्या गोष्टींना काही त्याचा आपल्यावर प्रभाव पडणं म्हणजे ते भान नाही आपल्याला, सती नाही. तसं हे तो मुनी जो भिक्षू आहे, तर असं सांगितलं की त्यांनी गावात भिक्षाटनाला गेलं की, मला वाटतं असा पण एक नियम आहे की पुढे 3-4 फूट 5 फूट असं पाहतच ते चालावं, म्हणजे खाली रिझनेबल डिस्टन्स ठेवून, फार लांब पण नाही फार जवळ पण नाही, जेवढं आवश्यक आहे तेवढं, म्हणजे खाली नजर ठेवून चालावं. असा एक नियम आहे. ते योग्य आहे अयोग्य आहे किंवा तसंच सांगितलं असेल बुद्धांनी, नसेल, हे याच्याबद्दल दुमत आहे. कारण इकडं तिकडं, जोखंडभर पाठ चालव. हा, परंतु मग आजूबाजूचं दिसणार कसं? आपल्याला भिक्षाटनाला कोण, भिक्षा द्यायला जेवढं कोण? आवश्यक आहे तेवढंच बघायचं. तेवढं, जोखंडभर म्हटल्यानंतर 1.5 हात. हा, म्हणजे तिकडं तिकडं बघावं लागेल. कारण भिक्षा देणं म्हणजे घरापुढं आलं म्हणजे तुम्ही, किंवा घरापुढं किंवा घरातले बाहेर येतील, किंवा तुम्हाला जे काय आता असेल, आता ती त्यावेळची ती कल्चर असणार आहे, संस्कृती, भिक्षू कल्चर होती त्यावेळची ती गोष्ट आहे की. आणि आजही काही देशांमध्ये आहे की भिक्षूला काय मागावं लागत नाही किंवा म्हणावं पण लागत नाही, त्यानं फक्त ते जायचं तिथून आणि कुणीतरी येऊन ते अन्न टाकतं, देतं. आणि तेवढंच महत्वाचं असतं. त्यामुळे इकडं तिकडं जितकं जास्त गुंतून पडाल, तितके त्याचं, आणि चित्ताचं जर हे नसेल, मनाचं जर संयम नसेल, सती नसेल, तर मग अडकणार. जसा भुंगा समजा रंगात अडकला आणि भुंगाच्या गंधात अडकला. काही कीटक अडकतात बघा त्याच्यामध्ये, चिकटतात, किंवा तिथंच आजूबाजूला एखादा कोळी पण असतो, तो कीटक त्याच्यावर बसला की तो त्याला गुंडाळतो. म्हणजे कसं आहे की या उपमेतून काय बोध घ्यायचा? जगण्यासाठी आपल्याला काही ना काही लागतं, ते घ्यावं लागतं, ते करावं लागतं. कारण जन्म घेतलाय, मरेपर्यंत जगावं लागतं. आणि जगण्यासाठी काही ना काही व्यावहारिक गोष्टी कराव्या लागतात. जसं आपलं जीवन आहे त्याप्रमाणे भिक्षूचं जीवन आहे, तर ते त्याप्रमाणे त्या ज्याला हे सांगितलं या गाथेमध्ये. पण आपल्याला ह्याच्यातून काय घेण्यासारखं आहे? आपल्याला पण जगायचं तर काही ना काही व्यावहारिक गोष्टीशी आपला संपर्क येणारच आहे. मग जगण्याचं जर भान नसेल, तर मग जगातल्या अनेक रंगीबेरंगी गोष्टी आणि अनेक गंध, चव, स्पर्श, म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, ह्याचे अनेक विषय आपल्या आजूबाजूला पसरलेले आहेत. आणि त्याच्या प्रतिमा मनामध्ये पण आहेत, म्हणून ते भटकतंय. त्या मॅडमच्या प्रश्नाचं उत्तर इथं आहे का, जे जुनं जे पाहिलेलं आहे, मेमरी ज्याला आपण म्हणतो, भूतकाळ पाहिलेलं जे आहे किंवा घडलेलं जे आहे, त्याचाच आपल्या मनावर परिणाम आहे, चित्तावर परिणाम आहे, आणि त्याच्यामुळे ते भटकते ते. आणि ते अज्ञात आहे. ते अजागृत असल्यामुळे, अनकॉन्शियस असल्यामुळे, त्यातल्या ज्या विचारांच्या घडामोडी ज्या आहेत, ज्या विशिष्ट प्रसंगानुरूप अ, पूर्वी त्याची कारणं काही असतील, काही इच्छा असतील, आणि त्या अतृप्त इच्छा असतील, अतृप्त इच्छांमुळेच, ज्या अज्ञात आहेत, माहिती नाही, आणि त्या जन्मापासून आहेत, आणि म्हटलं तर आधीपासून आहेत. कारण ती चित्त ही शक्ती पुढे चालली, ऊर्जा आहे, ती एनर्जी आहे, नैसर्गिकपणे तीच पुढे चालली. तर ते आत्ताचा जरी विचार केला ह्या ह्या जीवनातला, ह्या
जन्मातला. जन्म म्हणजे ॲक्च्युअल जन्म नाही, ह्या जीवनातला जरी आपण विचार केला तर कुठं ना कुठं ते त्याचं काम शोधायचं काम चाललेलंच आहे. पर्यवेक्षण, पर्यवेक्षण असा शब्द आहे त्याला. तर ते शोधायचं काम चाललंय, कारण अतृप्त इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, तृष्णा आहे, त्याची तृष्णा आहे. म्हणून ते चाललंय भटकायचं काम आतमध्ये, आणि तिथं आपला संपर्क नाही. तर हे व्यावहारिक जीवन जगताना जे मूळ शोधायचं काम आहे ते आपल्याला बऱ्याच वेळेला का करता येत नाही. तर हे रंग, गंध, चव म्हणजे इंद्रियांच्या विषयांमध्ये आपण भटकतो आणि त्या जाळ्यात अडकतो. आपण परवा ती गाथा पाहिली, त्याच्यात तो अडकतो तो, किंवा झोपेतच असतो आणि तो पूर वाहून नेतो, किंवा जाळ्यात अडकतो. आपण ते परवा तेरवा आपण पाहिलं ना, फुलात फुलात तो जातो. तो ते पाखरू का किंवा काय म्हणतात तो कीटक, तो मधाच्या लोभानं तो फुलात जातो आणि फुलाच्या पाकळ्या बंद होतात. संपलं तिथं, त्याचा अंत पण होतो. तर अडकून पडू नये, म्हणजे मग ही भ्रमंती थांबते, मग त्रास नाही. तर ही गाथा आपण पाहिली, ज्याप्रमाणे भुंगा फुलाचा रंग आणि गंध यांना हानी न करता फुलातला रस घेऊन जातो, पलायन करतो, पलेती. त्याप्रमाणे मनीनं गावात भिक्षाटन करावे, गावात फिरावे, चारिका करावी, गावात चारिका याच्यासाठी करावी, अशा पद्धतीने करावी, असं ते सांगितलेलं आहे. परंतु तो आपल्याला, आपल्यासाठी जो व्यावहारिक अर्थ आहे तो अशा प्रकारचा आहे की संयमानच आपल्याला जगता आलं पाहिजे, आणि संयमानं तेव्हा जगणं शक्य आहे जेव्हा आपल्याला आपलं भान असतं. श्वास, काया, वेदना, चित्त, हे ते भान येण्याचं ते एक तो एक काय तो एक आतला नैसर्गिक मार्ग आहे, तो ती साधन आहे, सती पठ्ठाण. म्हणतो मी या ठिकाणी तात्पुरतं.